प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि एकदंत निर्मित तसंच चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित साखर खाल्लेला माणूस म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक गोड विनोदी विषयाची हलकी फुलकी आणि तितकीच दर्जेदार नाट्यकृती म्हणता येईल. काळजी करायचं काहीही कारण नाही काका. तुम्हाला कोणी सांगितलं मी काळजी करतोय अच्छा तुमचं तुम्ही ठरवलं का बरं. ज्येष्ठ विनोदवीर अभिनेते प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कराडे आणि रुचा आपटे या सर्व कलाकारांचा सुरेख आणि सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. शेवटी काय डॉक्टर असल्यामुळे माझ्यासाठी पेशंट बनतो. पेशंट कोण रे? आणि हाच या नाटकाचा USP फॅक्टर म्हणता येईल. शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी असं या नाटकाचं वर्णन पोस्टर मधून केलेलं दिसून येतं. नाटक पाहिल्यावर हेच वाक्य त्याला तंतोतंत लागू पडल्याचं जाणवतं. डायबिटीज बद्दल काहीतरी सांगत होतात ना. तेच तर सांगतोय काका. मुद्दा डायबिटीजचा नाहीच. हो इथे कशाला जमलंय? मोठ्या खेळात जमलं काय? साखर खाल्लेला माणूस हे नाटक आहे विलास नामे आणि त्यांच्या कुटुंबियाभोवती फिरणारं. नामे कुटुंबीय मध्यमवर्गीय असून विलासराव एका विमा कंपनीत काम करणारे गृहस्थ आहेत. ही व्यक्तिरेखा उभी केली आहे अभिनेते प्रशांत दामले यांनी. तर शुभांगी गोखलेंनी माधवीची म्हणजेच विलासरावांच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. दोघांना एक तरुण मुलगी आहे रुचा. विलासरावांना ज्यावेळी कळतं की आपल्याला मधुमेहासारखा कधीही बरा न होणारा आजार झालाय, त्यावेळी त्यांची एकूणच झालेली मानसिकता आणि मग त्यांच्या मुलीकडून आणि पत्नीकडून घेतल्या जाणाऱ्या काळजीचा अतिरेक हा ज्यावेळी होतो, त्यावेळी विलासरावांची होणारी एकूणच चिडचिड ही खूपच विनोदी ढंगात रंगमंचावर सादर होत गेल्यानं नाटक रंजकदार आणि विषय आपल्या घरातलाच आहे हेच शेवटपर्यंत वाटत राहतं. अशातच जेव्हा रुचा आपला प्रियकर डॉक्टर ओमकार सोबत आपल्या वडिलांची भेट घडवून देते आणि त्यातनं कथानक मग आणखीनच फुलत जातं आणि एक मजेशीर वळण घेतं. आता हे वळण नक्की काय आहे यासाठी आपल्याला साखर खाल्लेला माणूस हे नाटक पाहायलाच हवं. काय डायबिटीज झालेल्या पेशंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं प्रिन्सिपल काय? गंभीर अजिबात राहू नका. खूप हसा. एकूणच या नाटकातून होणारं मनोरंजन किंवा लेखकाकडून लिहिले गेलेले संवाद किंवा कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटते, कारण त्यामध्ये सद्य परिस्थितीवरती भाष्य केलं गेलंय. ही परिस्थिती आपल्यापैकी अनेकांच्या घरातील असू शकते. नेमका आशय समर्पकरित्या या नाटकातून मांडलेला दिसून येतो. आणि अनेक प्रसंगांना प्रेक्षकांना हशा आणि टाळ्या मिळतात आणि हीच या नाटकाला मिळालेली दाद आहे. डायबिटीज वाढत चाललेला आहे त्याचं कारण अगदी सिंपल आहे. आधुनिक जीवनशैली. हे काल कुठले हा शब्द ऐकून जीवनशैली. आता जाणून घेऊयात साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे 5 महत्त्वपूर्ण पैलू ज्यामुळे ते उजवं ठरतं. क्रमांक 1, सर्वात पहिलं म्हणजे नाटक एंटरटेनिंग होण्याचा पहिला फॅक्टर म्हणजे प्रशांत दामलेंचा अप्रतिम अभिनय. या नाटकामध्ये त्यांनी साकारलेल्या वडिलांची भूमिका ही आपल्याला खूपच जवळची वाटत राहते. प्रसंगानुरूप विनोद किंवा रागवणं असेल किंवा त्यांचे सर्वच मूड छान तसंच बोलके वाटतात. आपल्याला काय म्हणायचं आहे हेच त्यांच्या अभिनयातून स्टार्ट टू एंड व्यक्त होत राहतं. क्रमांक 2, मधुमेहासारख्या आजारावर हे नाटक जरी भाष्य करणारं असलं तरी पण कुठेही तो गंभीरपणा मांडण्यात आलेला नाही. या उलट त्याचा आशय विनोदी असल्यानं एखादा मधुमेही रुग्ण सुद्धा आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने वाटचाल करेल हेच नाटक पाहिल्यावरती जाणवत राहतं. त्यासाठी लेखक विद्यासागर अध्यापक यांचं कौतुक व्हायलाच हवं. डायबिटीज हा 400 वर्षांपूर्वी होता का? 400 वर्षांपूर्वी मी होतो का? 400 वर्षांपूर्वी तुझा बाप, तुझे वडील, आजोबा आणि कोणी होते काय? 400 वर्षांपूर्वी काय क्रमांक 3, नेपथ्यकार प्रदीप मुळे यांनी उभं केलेलं विलासरावांचं घर त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतं आणि एक मध्यमवर्गीय या सगळ्याशी स्वतःला रिलेट करू शकतो. तर नाटकाची प्रकाश योजना आणि अशोक पत्कींचं संगीत सुद्धा उत्तम झालं आहे. क्रमांक 4, या नाटकात अभिनेता संकर्षण कराडे यांनी उभी केलेली डॉक्टर ओमकारची व्यक्तिरेखा ही हतबलता, सात्विक संताप व्यक्त करत असतानाच त्यांच्या समोर विलासरावांची बेधडक
किंवा किंचितसा मीपणा असल्यानं हे खूपच वास्तवपूर्ण आपल्याला वाटत राहतं आणि यातूनच होणारं मनोरंजन हे नाटकाचं खरं यश आहे. आता हे बघा, मला विचारलं तर इतकं सगळं अवघड करायची गरज नाहीये. काय करायचं नाही ते मला सांगू नका, काय करा ते सांगा. आधी बघा, रोज सकाळी उठल्यानंतर एक 15-20 मिनिटं आपल्याकडे पुढे घे. वर्षी जरी पुसून काढली क्रमांक 5. अभिनेते प्रशांत दामलेंचं नाटक म्हटलं की आणखीन एक बाब आपण एन्जॉय करतो, ते म्हणजे त्यांच्या स्वरातील सुमधुर गाणं. या नाटकाच्या शेवटी गुरु ठाकूरच्या रचनेतलं गीत नाटकाच्या शेवटी सादर होतं, तेव्हा प्रेक्षकही मंत्रमुग्ध होऊन आयुष्यावरील सुंदर गाण्याचा आनंद घेतात आणि अर्थपूर्ण नाटक पाहिल्याचं समाधान त्यांच्या मनात असतं आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील प्रतिबिंबित होतं. कौटुंबिक विषय असलेलं साखर खाल्लेला माणूस हे सुंदर नाटक आपण अजिबात मिस करू नये इतकंच आज इथे सांगता येईल. नाट्यरंजन मध्ये आपण आज साखर खाल्लेला माणूस या नाटकाची खास झलक पाहिलीत. सोबतच हे नाटक का पाहावं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. मंडळी, मराठी रंगभूमीवरील लेटेस्ट अपडेट्स आणि घडामोडींची माहिती आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी मिस करू नका आमचा नाट्यरंजन हा शो फक्त राजश्री मराठीवर. तसंच आपल्याला जर कोणत्याही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्या नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये.